कसे अंगात ठेवून फिरतात कोणा तुला नाही कळणार माझा होय तर औषध बाबा ही माझी आई पोरी पुढे काय करणार ही माझी आई आम्ही कधी विचार केला नव्हता बायको गेल्यापासून पण आता या पोरीसाठी काय करणार हिला आई म्हणणार मी आई होय माझ्या चांदणीला ही आई माझ्या चांदणीला ही आई आणि मला बाबा आशीर्वाद द्या म्हणते आणि होय ना बाबा तुमचा आशीर्वाद म्हणजे सर्वस्व होता आशीर्वाद म्हणूनच बाबा ज्या गुरु आशीर्वादाला तुम्ही ठेवला लहानाचा मोठा केला जे सर्वस्व विद्याभ्यास तुला शिकवाया बरोबर अरे माझा पोरगा बरोबर म्हणून मी सांगतो पण बाबा आणि म्हणूनच तुमचा आशीर्वाद आणि गुरुदेवांचा आशीर्वाद म्हणून मी सर्व विद्येत पारंगत झालाय पण त्या आशीर्वाद तुम्ही माझ्या जीवनातली सावली आहे आणि म्हणून तुमच्या चरणी मी नतमस्तक होते नतमस्तक मंगल
अगदीला बरोबर आला करता मित्रासमोर खेळ खेळत खेळत होता मित्रासमोर खेळ खेळत खेळायला होता हो. वड्या मारता कशाला वरांचा भय खेळायचा हात नाही म्हणजे खेळ बंद आजपासून खेळ बंद आजपासून खेळ बंद लक्षात ठेव याला दाखवा के रे पण त्याला नाही ते कुणाला अरे त्या पहला के तू दंगुराच्या रात्रीला खेळायचा नाही हा म्हणजे धनगुराच्या जातीला खेळायचं होय पाणी आणा होय हा लेडी बरा होय हा. पाठ्या बाहेर घाला होय गुराला बाहेर घाला होय समधी काम घाला होय लेंडी भरायला मला जमलं एकदम एवढा खावा कामात केलीच नाही हळू 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 आम्हाला हळूहळू हळूहळू खायला होय असा खायला नको एकदम खायला लागलं मला हळूहळू सवय करा होय समधी काम करा होय म्हणजे हळूहळू हळूहळू सवय हा असं कुणाला दाखव तुझे रे आपण तुम्हीच सांगता हळूहळू समधी काम करा होय बरोबर हा करशील ना रे आणि बाबा आता नाही उद्या करीन आता ओ बाबा करीन करीन कामं जी काय असतील ती सांगा तुला शिशवीला वाढीला वाऱ्यावर नाही बोलायचं हा त्याचा बाबा आला गेला लिंग नाही ना लेंडीची आता तुझ्या पायाला लेडीची टळ आली आणि थोड्या दिवसांनी तोंडा मारता कशाला आज मी तुला सांगतो आजपासून पाट्यात तुला जोडा होय म्हणजे पाट्या बाहेर आता म्हातारा झालं पिकलं बांधड आता उद्या मरल असं म्हणू नका अरे क्या घेऊन बसला तुम्ही बाबा मला हव्यात आता मेलो नाही ना. रडतो का जाऊ? नाही तसं नाही तुम्ही नाही तर माझं कसं होणार अरे म्या म्हातारा होता एक वेळ मी तुम्हाला सोडून गेलो तरी चालेल पण तुम्ही मला सोडून जाऊ नका आता कुठेही जाईन मी नाही तसं नाही पाट्या राखण्यासाठी आता तुझे पाय जमिनीला लागले गेले आता बरं वाटतंय आता बरं वाटतं आता कुरकुरायला लागला पुन्हा मोडून घाली मोडून आता सांगितलं समजी काम करावं काय करायला पाट्या बाहेर घालाय आज पाठ्यावर आहे ना बर अरे माझ्या पायाला लागला की आता बाबा होय मग चिंता कशाची करता तुमचा काटा काढूया की माझा काटा काढतो तसं नव्हे तुमच्या पायाला लागलेला काटा काढूया कशानं काढणार काट्यानं काटा काढला पाहिजे अरे काट्याला काटा काढला काठाची पुढे राहता आणि बायकासारखा पाय सुद्धा राहता त्याच्यासाठी काय करायला अरे त्याला औषध लावावी दोन गोळ्या खावावी आणि मग बरं होईल औषध घेऊन येतो आता तू नको आणू तुला ठावा औषध तुला ठावा नाही नाही म्हटलं ना औषधाला जातो तो बरं आपल्याला ठावा नाही जाणं कशाला बरोबर पाट्याना बाहेर घाल जरा हा माझ्या पायाला बरं नाही तुमच्या पायाला काटा माझ्या पायाला घ्यायला लागला बाहेर जायचा नाही मुळीच जाऊ नका हा तू पाठ्याना बाहेर घाल बरं करा बाबा बिबटी शेळी आणू अरे बिबटी वय रे ती मोर 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 धावत राहायची म्हणजे पुढं पुढं जाते ती वय त्याला काय करायला तिला वळवून वळवून गोंधळा पण बाबा मी आज प्रथमच पाट्या राखण्यासाठी जातोय होय तुम्ही चिंताच करू नका खरंच की बिबटी शेळी पुन्हा तुम्हाला दिसणारच नाही म्हणजे काय झालं रे पुढं पुढे जर सरसारून गेली असेल वय मी तिला येतेच मारे मारून टाकणार गेले मग तूही बाहेर आणि मी बाहेर झालो ती मरणार अरे मारायची नाही पाठ्यानं काय करायला तिला वळवून वळवून गोंधळा वळवून वळवून कळपात घालायला दाखवतं की रे बरोबर. हा आणि एक कर बघ लिंगा प्यालवा आणा रे लिंगा प्यालं लिंगा प्यालवा आणा रे म्हणजे अरे लिंगा प्यालवा रे असं म्हणजे अरे लिंगा काढली आमच्या त्याला लिंगा म्हणते हा त्याला लिंगा प्यालवा म्हणजे हा लिंगा प्यालवा आणा रे त्याचं काय तू नाग्याच्या परड्याचा आता कुणाच्या नाग्याच्या रे. अहो त्या नागाच्या परड्यात रिकामी त्याला भेटून त्याचा वेळा विचारावर तू मला आता गेले. बाबा तो जर लिंगा प्यालवा नागाच्या परड्यात गेला होय तर मी काही करणार नाही तो कसा त्याच्या परड्यात जातोय ते मी प्रत्यक्ष पाहत बसून आणि मग त्याला काढलं की मग मार खायचा त्याचा गेले. मार खायचा. काय करायला अरे मोठी जाळ बघा हा पण
पट्टी लावा आणि जाळीवर मोठ्याला मार म्हणजे तो लिंगा पेलवा गेला की आपण तिथं जायचं आणि अरे जाळीवर मारला त्याला वाटत प्याल्याला मारलं म्हणजे तू मारला जाळीवर नाग्याला वाटेल पेलव्याला मारलं होय आणि प्यालवा बी शाबूत आणि तो बी शाबूत म्हणजे नाग्या पिशा होय बरं असो. असा बरं दाखवून आले जाईल हा जा बरं बाबा आणि खरं बघ बाबा अडचणी जाऊ नका कुठेही जाणार नाही हा बरं होय तर लवकरात लवकर निघालोय पाट्या राखण्यासाठी जातोय पण बाबा लवकरात लवकर येईल मला काहीतरी खायला ठेव अरे चटणी आहे बापऱ्या. मला शिळी भाकरी नको. मला लवकरात लवकर येईल लवकरात. आता जेवण माझं सगळं बरं केलं ना. माझा बाबा हा आणि औसया गावलेली का असं ना पण औसत ना. आता आपलं दिवसभर गावात खेळ करून आईचा खेळात जाऊ बाया. पण तरी पण ना बारीक सारीक काम मागात करू काय ना. तरी बरं झालं आता बरोबर म्हटलं तुला नाही नेलं तर दिवसभर खेळत नसताना. बरं ह्याच्या आधी सुद्धा माझ्या तरी बरं बरं बघून जाईल फिरायला चालू शिरा पडत आम्हाला ते पुढे येळ खाया. आता कसं विचार केलो तर तुला तुम्हाला दिलंय ना या धुनात होईपर्यंत सर बघितलं काय कमी आणि बघून बघून किती वगैरे बघतो रे आपण असं करतो हई सर आपलं जमात तसं मनोरंजन झालं हातातला कामही झाला नाही तर हई सरच बडाबडा करीत होतं थोड्या थोड्या भावतात थोड्या थोड्या भावतात परिचय करून देतो धर्मपुरचा आवाज करता तुला मी माथारा वा बरा हडेचा तडे काय तू तर उपकार झालाय तुझ्यावर पण काय का नाही ठीक आहे आपला पाया पडलं काय नाव काय तुझं नाव हो माणूस बरेच बिचारे
मधेरा मी तुला सांगितले की नाही दोन अनोळख्या व्यक्ती एकत्र आल्यावर ओळख करणं जरुरी आहे. हा. तुम्ही मला बरे किती वाटतात माहिती आहे. हो मी गाव खूप फिरतोय. तुमच्यासारखं माणूस बापूच नाही गावा माका. काय म्हणाला? हा. ह्या जगात गरीबाची गरीबकच द्या येता. पण तुमचं तसं नाही हा. मोठे श्रीमंत असले तरी माझ्यासारखे गरीबाचं नाव तरी नाही देवमंत आहे मी. निराधाराला आधार आहे. नाव विचारलं तुला सांगतोय केव्हा सांगते मला येईल तुला नाही हे करा. हा? आता येतं मुद्दाम नाव विचारता असं नाव कुठे? हा मग नाव ऐकूया जरा. नावाचं चांदणी. चांदणी वा देहाला सजेल आणि शोभेल असं तुझं नाव आहे. आवडलं आपल्याला. नावासारखे नाव त्याचं आवडा का निवडा ये ये बाई काय का? बाईस ना होय सर. अगं तुझं कसं माझं कसं चौकशी करूया. नको. हा? माझा किती तुमचा किती माका काय करू जातो कशी? अगं एकमेकाबद्दल विचारपूस करावी. नको पण काय करत? आणि तुम्ही झेल मानू. मी काही करणार नाही. बरं तुमच्यासारख्या अनोळखी झेलक्या बरोबर हैसर बसलाय तर हैसून येतात जाताना कोणी बघल्यात ह्याचा है काय हा काय करता? वा शंका बरोबर आहे. दुरून पाण्याला आपण काय बोलतोय ऐकू येणार नाही. उगाच म्हणणार याचं काय दुरून. होय. आणि काय बघणाऱ्यांच्या पोटात सुळू उठले. हो बरोबर. आणि काय तुम्ही माका कधी बघला? नाही. मी तुमका कधी बघला? नाही पहिलीच पहिली. बरोबर ना. बरं तुम्ही कोण खकडीचे? पण काय परत तुमच्याकडे बसा आणि बोला माका येऊ नको. हा म्हणजे वेळ नाही. नाही, बरं, ठीक आहे. माहित काय तू कुठे राहते? मी हो तो डोंगर आहे ना त्याच्या पैदारी हा खकडे खकडे चिकटा मला घालतात. सवय आहे. कोणत्या कोणत्या जवळ करण्याची. ही वाईट मी सवय. स्त्री पुरुषा भेट नाही. पुरुषाबरोबर सुद्धा असतात. पण जवळून बोल. तुमका जरी सवय असली तरी माका सवय ना. अंतर सुरक्षित असेल हवं. तुमका सवय आहे ती बरी नाही हा. बरोबर ठीक. हा म्हणजे तुम्ही त्यात होय तिकडं होय. बरोबर आहे म्हणजे आई बाप. तुमका गजल खरी सांगायची ना हा. तर बाबा असतात आणि आई? आई दुसरी 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 पण जिने तुम्हाला जन्म दिला ती नाही. ती लहानपणातच गेली माझ्या. वाईट झाला असं कुणाचं होऊ नये. पण ठीक आहे आता करतालाच काय बरोबर. सगळ्यांच्याच नशिबात काय सगळ्या सारखे असतात. बरं आहे, ठीक आहे. पण माझं नशीब हे? कसं काय? भाग्यवंता बरं असू दे म्हणजे तुझे बाबा आणि ती तुझी आई. होय ना? काय व्यवसाय काय? आमचं हो. काय मोठं असं नाही आहे धंदो. हा. तुमचं डोंबरीचे खेळ माहिती का? म्हणजे नृत्य वगैरे वगैरे असं. गजल गजल बरोबर कधी बघलाच काय हा पहिले तेच डोंबरीचे गावात आपण जाऊन आम्ही खेळ करतो. लोक काहीतरी पैसे पैसे म्हणून जमा करून देतात त्याच्यावर आम्ही आमचं काय म्हणता काय म्हणजे कलावंत वा शाबास कलावंत. बरं, ठीक आहे. नाही म्हटलं कलावंत म्हणून असू दे. नको नको माझी वाट सोडूच नको. तुम्ही काय करता नृत्य की काय? मी या काय करते बापूसन काय विचारता हा. काय करते तर मी याच करतोय ते नाही म्हटलं नृत्य काय? सगळं ठीक आहे. नाच गाणं दोरियावली कसरत अरे वा. आगी तुडी मारणं मोठे मोठे साधे साधे गजल. अरे पिताजी. बाबा विचार काय करतो हा पण बाबा ढोलकी वाजवता हा. बर स्वभाव वगैरे त्यांचा कसं काय तुमच्याप्रमाणेच गोड आहे की? नाही तसं माझं बाबा गोडच हा. आणि काय करतात आणि काय तुला सुखात ठेवत असते होय. रागवत वगैरे नाही 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 काही वाईट सवयी वगैरे नाहीत ना? नाही तशी वाईट नाही हं? नाही नाही इथं जरा तुम्ही बोलते ना तर संशय येऊ लागला. नाही हो. नाही आपुलकीला चौकशी करतोय म्हणून आता म्हटलं. काय आहे, माझं बाबा ना हा. बरोबर असलं तर कन्या धरून फिरवतो बरे असले तर म्हणजे म्हणजे जीवन ना तुमका मला सांग हं. घेऊची सवय आहे बाबा. घेतल्यान काय चाळे गतत ती कुठेही जातात काही करतात मारतात. हो म्हणजे सवय आहे घेण्याची. होय होय असू दे असू दे. काय झालं माहितीये हा, तुम्हाला जाण्याची घाई आहे. होय
हे तुमचं सौम्य सौंदर्य जर स्वर्गातील देवांगेला पाहिलं तर त्याला सुद्धा लाजेला मान खाली करावी लागेल. हीच बाई. अप्रतिम सौंदर्य. आता मी या बरं दिसतोय. आणि मला असं वाटू लागलं हो. या क्षणात मी या बरं दिसते तर तुम्ही सांगायची गरज काय आहे? माका माहिती हा. नाही म्हणजे काय माहिती आपण सुंदर आहोत हे प्रत्येकीला वाटत असतं. एखादी ग्रुप असली समजा तिला सुद्धा वाटतं आपण सर्वात सुंदर आहोत सर्वांकडे. पण असं नसतं. प्रत्यक्षात तुम्ही खरोखरच सुंदर आहात. हो बोलत काय राहुला माका येळ नाही. काय नाही माहितीये इतर तुमच्या बोलण्यावरून तुमची सभ्यता झाली तुमच्यावर संस्कार काय झाले आणि किती तुम्ही आत्मसात केले हे मला कळलं. हो महाराजांनो म्हणून तुमका आवडले तुमकाच काय या सगळ्यांका आवडते. पण एक कलाकार म्हणून माझा विषय वेगळा आहे. मला असं वाटू लागलंय या क्षणापासून आयुष्याच्या अंतापर्यंत तुम्ही माझ्या हव्या सुखात ठेवी. सुखात कसा काय ठेवताला? लग्न करे कोणावरा? तुझ्याबरोबर. कमाल बरा तुमचा. महाराजांनो नाही हो नाही माका नाही म्हणून आवडतं तुमच्या. अगं मी का नाही म्हणते हो माका तुम्ही सांगा. हा? मी म्हणते म्हणाल हो हो महाराजांनो तुमच्या अंगा खांद्यावर बघलं तर लखपकत जाता. बरोबर आहे. तुम्ही लावत असताना कितके धबधबीत असतं ना तुमचा. काय माहितीये आणि तुमच्याकडे जर लगीन केलंय ना तर काय जाताना काय माहिती म्हणा आहे? हो बरोबर खाऊ त्याला नाही हो. काय विचारते आणि मी जर कुठं तुमच्याकडे तर मऊ बोलू. हर जरी वस्त्राला कर गाता कीर्तन जोडणार तो पंचभक्ताचं भोजन मनानच लगीन नको किती आता बरा बरा खाव निदान उठा रोग उचलतो. असं काही होणार नाही. काय माहितीये प्रत्येकाला वाटतं काय आपली बायको होणारी सौंदर्यानं कमी असली चालेल पण गुणानं गुणवंत असावी. तुझ्यात ते गुण आहे आपल्याला आवडले महिमान सुखात ठेवी. नाही पण महाराजांनो तुम्ही काय पाहिजे जातीचे असाल का पातीचे असाल? अगं उंच हडीचं आणि हा भेदभाव मी आता ठेवलाच नाही. नाही तुम्ही जरी ठेवलाच नाही तरी सगळे लोक काय म्हणतात याच्या मोठ्या महाराजा का डोंबरच्या पोरशे पोरत नाही होता माहिती माका जागा कोणी जागा नको. बरं ठीक आहे तुझी जर इच्छा तशी नाही तर एक काम कर काय हा एकांतवास आहे या परुट्यावर तू आहे मी आहे तिसरा कोणी नाही. एक वेळ काय या तुझ्या यौवनाचा या तुझ्या सौंदर्याचा मला स्वागताचा क्षण आहे. काय म्हणतो मगाचपासून तुमचं सगळं ऐकत घेतलंय म्हणा. जातीचं डोंबरी नसाय सांगून ठेवतो. म्हणजे हा तुम्ही बोललात ऐकत घेतलंय नक्कीच समजा. अपेक्षा नाहीतर तुमचा काय करीन काय करायचं ते मी ठरवलंय. काय? एक तर लग्नाला होय म्हणून मी तुका सांगलंय मला मी काही एकटाच नाही हो. आणि मी तुमच्याकडे लगीन करू काय वाटेल पडलंय हो वाटेल पडलंय. आणि समज लग्नाविषयी आता बाजूला राहिलाय तुझ्या सौंदर्याचा स्वाद लुटण्याचा मी जर सक्तीनं प्रयत्न केला मला कोण अडवणार कोणा कोण अडवणार मला जबरदस्ती कराय. काय करणार मग काय होणार कोणत्या स्त्रीला माझ्या इच्छेच्या वेळेला नवरात्री करते. कोण आहेस तो? माझं नाव पांड्या. येण्याचं प्रयोजन ही ओढाताण. चुडामणी माझं नाव नाव आपलं तुझं. धर्मपूर साम्राज्य हे आपल्याला आवडले. आवडले संमतीला येत नाही सक्तीला येणार आहे. म्हणजे बळजबरीने आपण हात टाकत हो. आहोत. अजपाल घराण्यात माझा जन्म झालाय. आपण सम्राटही असाल पण तुम्हाला एक सांगतोय काय? ही ओढाताण थांबवा
मार्ग सर्व मोकळा आहे, या मार्गाने वाटचाल कर. मी तर माझी इच्छा पुढे घेण्यात आली. शक्तीनं प्रयत्न केला. कोणी काय केणार माझं? मी आपल्याला प्रथमच म्हटलंय, सामोपचाराच्या बोलणं ऐकलं तर ठीक, नसेल तर लक्षात ठेवा. मी प्रथमच म्हटलंय, अजपाल घराण्यात माझा जन्म झालाय. हाती माझ्या एक काठी बसेल तुझ्या पाठी. स्वप्नात तुझा भाऊ नको. करणे, तू करणे. जगाचा चित्रपट तू तुला पाहिजे. या बंडाकडून मरण्यापेक्षा चला युवकांनो, आला त्याचा परतून जाऊ. आपापल्या मुखातून शब्द निघाले ते शब्द सहजासहज ऐकून मागं फिरणारा बंडा नव्हे. एका अजपाल घराण्यात जरी जन्म झाला असेल तर बरं काय, हित काय, अनेक काय, सर्व गोष्टीची सांगड करण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगितलंय, एका स्त्रीच्या पदाला हात घालून म्हणजे कधी चढवा आणि कधी भेटून यावा अशा तऱ्हेचा सर्व कधी समजू नये. याच्यासाठी तुम्हाला सांगतोय, आपण इथून चाल तेव्हा जीवनात कुणाकडून संधी घेतली नाही, संधी कुणाला दिली नाही. आणि संधीचा शेवट संग्रामात झाला आहे. परिणामाची मी सर्वात विशाखा नक्षत्र लागेपर्यंत वेगाचं अस्तित्व असतं. प्रसूती होईपर्यंत स्त्रीचा तारुण्य टिकतो. अपराधी पाया पडला येतो, संचाराचा भाव असतो आणि याचना केली येतो, प्रत्येकाचा गौरव असतो. हे गौरव असून जर जीवन तुम्हाला जगायचं असेल तर हे लाचारीचं खोड न घेता चला साध्य व्हायचं म्हणतोय. तू केला मला अडवण्याचा तर लक्षात ठेव, इथं तुझ्या प्रेतावर पाय करी. आणि या युवतीला मी घेऊन जाईन. जन्म मरण्याचा फेरा मानव जगण्याचा जन्म झाल्याच्या वरच्या मनाला कोणालाही चुकला नाही. मग एका अजबाल घराण्याचं मिळून जर सत्कर्मासाठी माझा देह जरी मला दारात पडला असेल, मला त्याची म्हणून परवा नाही. या तुझ्या मनातील पराक्रमाला सफल होण्यापूर्वी या लाकीची यात्रा संपव. मी तुला परवानगी एक देईन. दिवसात आपल्याला तुला स्वप्न एका स्वप्नाचा करण्याचा प्रयत्न करायची तर हाताची पाचही वाटे सांगत असतात. लहान एक गोष्ट असतं, प्रत्येकाला जीवनाचा सेरा सभाषेड हा ठरलेला असतो. मी परवाच करत नाही. उद्याही घेणारा मृत्यू आज तरी आला असेल. मला तो स्वीकार आहे. आणि मनातील इच्छा अर्धवट सोडणं हे माझ्या रक्तात असतं. आणि आतापर्यंतच्या रगरगत्या रणकुटाच्या आपले पाय पावलं टाकले, पाय फोड काढून मागे जाण्याची सवय या बंड्याला तरी मुळीच नाही. तुला म्हणीला आव्हान करणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण आहे. आणि त्याच्या डोळे तुला आठवलं असती तर एक काळ म्हणून मी पूर्ण केलंय. मृत्यू हाताळायच्या त्या दिवसाच्या आत्महत्या पावलं आहे. जीवन किती वर्ष जगल्याला म्हणतोय, जीवन कसं जगल्याला म्हणतोय. नाहीतर झालेलं वटवृक्षाचं कौतुक केलं असतं. चंदनाचं नावही अस्तित्वात राहिलं असतं. चंदन स्वतःची तो इतरांना शिवायला येतो. सतत माझ्या जीवनात एका अजबाल घराण्याचं नाव ती उज्ज्वल करण्यासाठी तिचं होळी माझ्या जीवनात पेटली असेल, मला तिची मुळीच परवा नाही. मला काही कमीच लागलंय. आणि एकटीसाठी तुला तर मरायचं आहे तर माझा नाही लागलंय. ते तुझा डोळा इथं मी पूर्णच केलंय. पण ही तुझी राक्षसी लाल चालू करण्यासाठी मला तरी किती सवय नाही. हा तुझा चक्राला हाडून काढण्यासाठी हा बंड्या इथं उपस्थित आहे. असू दे. तूच काय माझ्या दोघांनी आलाच आहे. तरी काळाचा काळाला पाहिजे. माझ्या मारीमध्ये राहत आहे. मग त्याच्या बंड्यात कोणत्या तऱ्हेने समावलाय, फसवलाय मला प्रत्यक्षाने माहिती आहे. आणि म्हणून तुला प्रतिकार करण्यासाठी हा बंड्या इथं त्या चक्राला मायाने
शिरापणाने मराक नाही तो नाही गेलो मा तरी नशीब माझा बरं म्हणून वाटवलंय. हे दिसतात तशा नाही बोलत राहू नका. हे अरण्य आहे. आमका कुठची गजाल नो हो चला खडे धन्यवाद. हे अरण्य आहे. होय इथं जास्त वेळ थांबू नका. नाही पण ह्याच्या आधी कळलेलं तरी